Audio Jungle. Audio Jungle. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या बेकराई नगरच्या कुमार प्रॉपर्टीज मध्ये आलोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय गणपती बाप्पाच्या विसर्जनाची जोरदार तयारी या ठिकाणी या कुमार प्रॉपर्टीजच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण या ठिकाणी पाहतोय नाचत गाजत वाजत या ठिकाणी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी या ठिकाणी होत आहे. कुमार प्रॉपर्टीचे सर्व लहानथोर मंडळी जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नागरिकांचा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत. गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी तर आपण सातत्याने करतच असतो, परंतु आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाची देखील तयारी आपण पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून नाचत गाजत वाजत करत आहात. काय सांगाल? बरोबर. या ठिकाणी आमच्या इथे या पार्क इन फिटनेस सोसायटीमध्ये पार्क इन फिटनेस सांस्कृतिक ट्रस्ट या अंडर खाली 7 प्रोग्राम सांस्कृतिक हे राबवले जातात. त्यासाठी आम्ही प्रत्येक फ्लॅट मधून 1100 रुपयेच वर्गणी वार्षिक घेतो. त्याच्यामध्ये गणपती, नवरात्र, होळी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, धुलीवंदन हे सगळे प्रोग्राम त्यामध्ये आम्ही राबवतो. त्यामध्ये महाप्रसाद असेल, तुमचे बाकीचे इव्हेंट बी असतील, हे सोसायटीचे सर्व लोक मिळून हे एकोप्याने करतात. यामध्ये 12 पगडी जाती, 12 बलुतेदार आम्ही सर्व मिळून सोसायटीतून छत्रपतींचे विचारधारणा पुढे घेऊन आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सोसायटीमध्ये राबवत असतो. त्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग आमच्या इथं आहे. आमच्या इथं थोडक्यात पूर्ण देश हा सामावलेला आहे. प्रत्येक राज्यातला माणूस इथं राहतो आणि त्यांनाच आम्ही सर्व गोष्टी घेऊन एकत्रितपणे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून राबवतो. 10 दिवस गणपती बाप्पाचं ज्यावेळेस आगमन या ठिकाणी होतंय, विविध कार्यक्रम आपल्या माध्यमातून घेतले जातात. महिलांसाठी ज्यामध्ये काही कार्यक्रमाचं आयोजन असतं, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचं आयोजन असतं, काय काय आयोजन आपल्या मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे, काय सांग? यातले 90% जे कार्यक्रम आहेत हे आमच्या महिलाच करतात. त्यांच्या जे पहिल्या दुसऱ्या दिवसापासून 8व्या दिवसापर्यंत कार्यक्रम घेणे, त्याच्यामध्ये तुमच्या ड्रॉइंग स्पर्धा असतील, क्यूब स्पर्धा असतील, फॅन्सी ड्रेस असतील, ज्या इव्हेंट असतील हे आमचे 8 दिवसाचे प्रोग्राम असतात. त्यामध्ये सोसायटीतलेच लोक पार्टिसिपेट करतात, सोसायटीतील महिला हे करतात. फक्त बाकीचे जे आम्ही नावाला आहेत कार्यक्रम हे महिला लोकच जास्त प्रमाणात करतात. नक्कीच. त्याचबरोबर आपल्यासोबत काही महिला भगिनी पण आहेत, आपण महिला भगिनीशी सुद्धा संवाद साधणार आहोत. ताई, आपल्या या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनाची जोरदार तयारी या ठिकाणी होत आहे. सगळ्या गोष्टीकडे पाहता सर कसं वाटते? काय आम्हाला ॲक्च्युली खूप बरं वाटतं, खूप संतोष वाटतो की आम्ही इथे एवढं काय साजरा करतो. शिवजयंती सुद्धा साजरा करतो आम्ही आणि सगळेजण आमच्या सोबत आहे. म्हणजे एवढं पूर्ण क्राऊड भेटतं आणि खूप बरं वाटतं आपल्याला. ताई, काय सांगा? आज या ठिकाणी या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी होते. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा पथक लावून नाचत गाजत वाजत या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. सगळ्या आनंदमय वातावरण या ठिकाणचं निर्माण झालेलं आहे. कसं वाटतं या सगळ्या? खरं सांगायला गेलं तर हे बाप्पांचं म्हणजे पूर्ण हे 10 दिवस कसे गेले म्हणजे तुम्ही बघत असाल. हा क्राऊड किती आहे, अजून थोड्या वेळाने येईल आणि इतकं छान आणि असं मस्त वाटतं आहे. आणि एक असं कार्यक्रम सगळे साजरे केले, बाप्पा आले, आज जात आहेत बाप्पा, वाईट वाटतं आहे. पण आमच्या सोसायटीमध्ये असेच कार्यक्रम साजरे होतात दरवर्षी आणि दिवसेंदिवस त्याचा आम्ही अजून काही वेगळं करता येईल का, दुसरं सामाजिक कार्य तेही आम्ही बघतो आहोत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या समयी काही ना काही आपण साखळ गणपती बाप्पाकडे कायमस्वरूपी घातलेला असतं. यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाकडे असं काही साखळ आपण घातलेला आहे का? काय सांगाल? हाँ, रिजोल्यूशन तो हम लोगों ने यही किया है कि हम लोग यूनिटी एक थीम रखी हमने, और हमने जो गौरी गणपति डेकोरेशन का पूरा कॉन्टेस्ट भी रखा था, तो हर एक प्रांत के उन्होंने कुछ ना कुछ महाराष्ट्र की झलकी लेके अपने प्रांत का मिला के वो गणपति गौरी डेकोरेशन किया. तो यूनिटी मतलब पूरे समाज की, जो शिवाजी महाराज जी का हमारे मोटो था कि सबको मिलाकर एक स्वराज्य की स्थापना करनी है, वही गणपति की थीम हमारी थी इस पर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय असंख्य महिला भगिनीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच्या या दिवसाबद्दलच्या तर माहिती दिलेली आहेत. आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समुदायाला आरक्षण मिळण्यासाठी, न्याय हक्क मागण्यासाठी शासनाकडे आपला लढा जो आहे तो लढत होता. आपल्या मंडळाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या न्याय हक्काला
न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्या मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाकडे केलेल्या साखळ्याला यश मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता, काय सांग? मागचे 2-3 वर्ष झाले जो दादा दरांगे पाटलांनी लढा लावला होता मराठा आरक्षण संदर्भात, तुम्ही बघितला असेल पार्क यामध्ये रायगडाची आम्ही स्मृती स्थापन केलेली आहे. इथे वैयक्तिक आपण करताना ही मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची आपण स्थापना केलेली आहे. मागील जो काही लढा चालला होता गणपती बाप्पांना अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने साकडं घातलं होतं की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. तर मनोजदादा दरांगे पाटलांना पार्क या सोसायटीमध्ये पूर्ण पार्क या 5 सोसायटीकडनं पाठिंबा दिला गेला होता. त्यातले बऱ्यापैकी मराठी सहवास असल्यामुळे आम्ही त्याप्रमाणे जे काही आमच्याकडून करता येईल फुल नाही फुलाची पाकळी तर आमच्या अख्ख्या पार्किंग या सोसायटीतर्फे आम्ही मदतही केली होती. तसं आम्ही आरक्षणाला पाठिंबा दिला होता. मनोज दरांगे दादा पाटला यांचं मी खूप खूप आभारी आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, त्यानंतर अजितदादा पवार यांचंही आम्ही मराठा समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी मराठ्याच्या लढ्याला यश दिलं. त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पार्किंग नाही या सोसायटीच्या माध्यमातून आपण पाहतोय गणपती बाप्पाच्या विसर्जनाची जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीचा रथ लावलेला आहे आणि त्या रथ मध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कुमार प्रॉपर्टीजच्या पार्किंग फिनाईल या सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमाव निर्माण झालेला आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा पथक लावून या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी करत आहे. हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय. कॅमेरामॅन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, बेकराई नगर. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.